नमस्कार, मी रामेश्वर जामगे. राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दिनांक 26 रोजी राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये पार पडलं. या निवडणूक प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं यासाठी नांदेडचे जिल्हाधिकारी यांनी विविध उपक्रम राबवले होते. मतदार जनजागृती करून अधिकाधिक लोकांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये सामील व्हावे यासाठी प्रयत्न केले. नांदेड लोकसभेसाठी शांततेत अंदाजे 65% मतदान झाले. सायंकाळी 6 पर्यंत मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसह नवमतदारांनी उत्साहात मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला. लोकप्रतिनिधीसह मान्यवरांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग घेतला होता. सायंकाळी 5 पर्यंत 52.47% मतदान झाले. सखी व पर्यावरणपूरक मतदान केंद्रांनी नागरिकांचे लक्ष वेधले होते. नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज 6 विधानसभा मतदारसंघात 2062 मतदान केंद्रावर मतदान पार पडले. मतदारांनी मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजेपासून लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दिव्यांग, ज्येष्ठ मतदार यासोबतच नवमतदार आणि तृतीयपंथीयांनी मतदानासाठी उपस्थिती लावली. निवडणूक विभाग व स्वीप उपक्रमांतर्गत मतदान मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे सन 2019च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यावेळी अंदाजे 65% मतदान होण्याची शक्यता आहे. यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. मतदान केंद्र साहित्य प्राप्त झाल्यानंतर अचूक मतदान आकडेवारी कळेल. 18व्या लोकसभेसाठी नांदेड मतदारसंघात 23 उमेदवार रिंगणात आहेत. 18,51,843 मतदार आहेत. यात 9,55,084 पुरुष तर 8,96,617 महिला तर 142 तृतीयपंथीयांचा समावेश आहे. आज सकाळी नांदेड जिल्ह्यामध्ये बरोबर सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. काही ठिकाणी सकाळी 6:30 वाजतापासून मतदानासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावर्षी शहरातील वज्राबाद भागातील गुजराती हायस्कूल येथे महिला सखी केंद्रात मतदारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी हा उपक्रम घेण्यात आला. शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात ज्येष्ठ महिलांसह अनेक मान्यवरांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 9 वाजेपर्यंत 7.73% मतदान झाले होते. तर मतदारसंघात शहरी भागासह ग्रामीण भागातही सकाळपासून मतदारामध्ये उत्साह दिसून आला. सकाळी नांदेड मतदारसंघातील लोकप्रतिनिधीसह अनेक मान्यवरांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सहकुटुंब ITI परिसरातील कामगार कल्याण केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. तसेच नांदेड जिल्ह्यातील बाहेरगावी राहणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आवाहनावरून अनेक विद्यार्थी व नागरिकांनी प्रतिसाद देत नांदेड येथे मतदानाला येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 11 वाजेपर्यंत 20.85% मतदान झाले. आज विवाहमुहूर्तही होता. अनेक जोडप्यांनी विवाह विधी पूर्ण करण्यापूर्वी प्रथम राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देत मतदान पूर्ण करून मगच विवाह सोहळ्याचा विधी पूर्ण केला. तसेच नांदेड दक्षिण मतदारसंघातील जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपूर येथे पर्यावरणपूरक मतदान केंद्राचे लक्ष वेधले होते. दुपारी 1 वाजेपर्यंत नांदेड लोकसभेसाठी 32.93 तर 3 वाजेपर्यंत 42.42% मतदान झाले. मतदान केंद्रावर दुपारी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नांदेड उत्तर मतदारसंघातील सांगवी येथे अनेक तृतीयपंथीयांनी मतदान केले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 52.47% मतदान संपन्न झाले आहे. शहरात व ग्रामीण भागात सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा मोठ्या प्रमाणात दिसून आल्या. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान कक्षाच्या आतमध्ये असणाऱ्या सर्वांना उशिरापर्यंत मतदानाची संधी देण्यात आली. या निवडणुकीसाठी गेल्या 75 दिवसापासून जिल्हा प्रशासन कार्यरत होते. 10,000 कर्मचारी तर 7,000 पोलीस तसेच राखीव दलाच्या कंपन्या गेल्या काही दिवसापासून कार्यरत होत्या. आज दिवसभर सहाय्य नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, निवडणूक आयोग, सामान्य मतदार यांच्यामध्ये संपर्क होता. वेबकास्टिंग विभागाला वरिष्ठ अधिकारी निगराणी ठेवून होते. EVM व अन्य कोणतीही अडचण आल्यास कालबद्ध पद्धतीने विशिष्ट वेळात समस्या सोडवली जात होती. यासाठी जिल्हाबद्ध विविध पथके कार्यरत होती. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः नियंत्रण कक्षासोबत अनेक ठिकाणी आकस्मिक भेटी दिल्या. गेल्या निवडणुकीत सन 2019ला 85 भोकर मतदारसंघामध्ये 70.83%, 86 नांदेड उत्तर मतदारसंघात 62.70%, 87 नांदेड दक्षिण मतदारसंघात 64.20%, 89 नायगाव मतदारसंघात 69.78%, तर 90 देगलूर मतदारसंघात 63.31%, मुखेड मतदारसंघामध्ये 7.57% मतदार असे एकूण मतदानाची आकडेवारी 65.18% होती. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी टक्केवारी देखील सरासरी 65%च्या आसपास असेल असा अंदाज आहे. जिल्हाभरात काही ठिकाणी सोडले तर पूर्ण जिल्ह्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे उन्हापासून नागरिकांचे संरक्षण होण्यास मदत झाली.
या लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा 7 मे रोजी होणार आहे। या टप्प्यात आसाम, बिहार, छत्तीसगड, दादर आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गोवा, गुजरात, जम्मू काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश तसेच उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या 12 राज्यातील 94 मतदारसंघांचा समावेश असेल आणि या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा 4 जून रोजी जाहीर केला जाईल। धन्यवाद। राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या अधिक अपडेट पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा। मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।